अमरावती शहराच्या समस्यांवर आता खुद्द महानगरपालिका आयुक्त ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. सिटी न्यूजने सुरू केलेल्या 22 प्रभागांच्या हेल्थ चेकअप मोहिमेमुळे मनपा प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी आता स्वतः रस्त्यावर उतरून शहराची पाहणी करायला सुरुवात केली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, ठिकठिकाणी पडलेले कचऱ्याचे ढीग आणि प्रलंबित नागरी समस्या लक्षात घेता आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी शहराच्या विविध भागांचा दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजेच इरविन चौकातून झाली. त्यानंतर IMA हॉल, कॅम्प परिसर, सायन्स कोर मैदान आणि मालवीय चौकापर्यंत आयुक्तांनी प्रत्येक कोपऱ्याची बारकाईने पाहणी केली. खापाडे बगीचा, बस स्टँड रोड आणि राजकमल चौक परिसरात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. हे आयुक्तांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ हे अतिक्रमण हटविण्याचे कडक निर्देश दिले. विशेषतः अंबादेवी मंदिर ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळापर्यंत रात्रीच्या वेळी लागणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आता प्रशासनाच्या रडारवर आहे. केवळ कारवाईच नाही तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी आणि सुविधेसाठी प्रशांत नगर उद्यानाचा विकास आणि शहरात खाऊगल्ली सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. कचरा व्यवस्थापनात कसूर करणाऱ्या ठेकेदारांना आणि कामचुकार अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट बजावले आहेत की कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने कंबर तर कसली आहे, पण आयुक्तांनी अमरावतीकरांनाही आवाहन केले की कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीतच द्यावा. आता पाहायचंय की आयुक्तांच्या या ऍक्शन मोड नंतर शहराचं चित्र किती बदलतं.